मराठ्यांच्या खूप काही लोकांचं जे सामाजिक क्षेत्रातून राजकीय फायदा उचलत होते, यांच्या खूप मोठ्या दुकानदाऱ्या बंद पडलेल्या त्या राज्यात. म्हणजे मी मराठा समाजाच्या कानावरती ही गोष्ट जावी म्हणून ही जबाबदारीनं मी आज सकाळी ह्या गोष्टी बोलायला लागलो की सरकारमधल्या काही मंत्र्यांनी असे डाव रचलेत की त्यांना एकत्रित करून मराठ्यांच्या विरोधात पत्रकार परिषदा किंवा कार्यक्रम घ्यायला लावायचे, त्यांना चॅनलवरती डिबेटला पाठवायचं, असं हे सरकार पक्षाकडूनच प्रयत्न सुरू आहेत. सरकार पक्षाकडून. कारण मी काय वाईट करायला लागलो? मी गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण ओबीसीतून मिळालं पाहिजे, सगळ्या मराठ्यांना मिळालं पाहिजे यासाठी काम करतोय. मग आता हे महाराष्ट्रात 6 करोड मराठा एकीकडे आणि 50-100 जण एकीकडे काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सगळा मराठा एकतर्फी. परंतु काय करायचं म्हणून ज्यांचा राजकीय करिअर ज्या समाजाच्या जीवावर चालत होतं, यांच्या दुकानदाऱ्या ज्या समाजाच्या जीवावर चालत होत्या, ह्या दुकानदाऱ्या यांच्या पुऱ्या बंद पाडल्यात मराठा समाजानं. आणि मी मराठा समाजाची लेकरू म्हणून काम करतोय प्रामाणिकपणे. म्हणून मी इतकं मोठं दुखणं झालंय त्यांचं की प्रचंड मोठं दुखणं झालंय. मी नको आहे त्यांना. हे सरकार पक्षाचंही म्हणणं आहे आणि त्या ज्यांच्या दुकानं बंद पडले त्यांचंही म्हणणं आहे. त्यांच्या पोटात इतकी आग व्हायला लागली कारण समाजाच्या जीवावर त्यांची नेतेगिरी आणि दुकानदाऱ्या चालत होत्या. हे पुरं बंद पडल्यामुळं ते पूर्ण भुईला टेकलेले. मग आता काय तर मग सरकार पक्षातल्याच काही लोकांनी त्यांना पाठबळ द्यायचं आणि मराठ्यांच्या विरोधात उठवायचं आणि मला काही करून त्रास द्यायचा. पण मराठा समाजाला माझी विनंती, हे नेते बनण्यासाठी आपल्यातलेच काही आपापलेले असतील महाराष्ट्रातले, यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या असत्या, परंतु संकट काळात मला साथ द्या. कारण मी गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मी हटत नाही. सरकारने मला तिथं गोळ्या जरी घातल्या तरी मी हटणार नाहीये, हे मात्र मी जबाबदारीनं बोलतोय. यांच्या ज्या बैठका चालल्या सरकारच्या, ज्या काही मराठा समाजात जाणून बुजून इकडून तिकडून काही लोकांना सापडायला लागले, ज्यांचं राजकीय सामाजिक वापर करून, मराठ्यांचा वापर करून ज्यांनी राजकीय करिअर घडवलंय, यांना काहीतरी जाळ्यात उडून काहीतरी नादी लावून यांना पुढं घालून मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावायचं किंवा कार्यक्रम घेऊन बोलायला लावायचं. हे जे 5-50-100 जण महाराष्ट्रात आहेत, अशांचे हाताशी धरून यांचं काम चाललंय. म्हणून मराठा समाजाला विनंती, संकट काळात फक्त माझ्यासोबत राहा. कारण मी मरुस तर मागं सरकत नाही. सरकारला किती जबाबदारी करायला आहेत. मला अशी माहिती मिळाली की गुजरातपासून फोर्स बोलवलाय. म्हणजे ते संरक्षणासाठी बोलावलं असेल, मी काय म्हणणार नाही की कसले आरोप मी करणार नाही. गुजरात किंवा अनेक दुसऱ्या राज्यातून सुद्धा फोर्स बोलवलेत की ते संभाजीनगर की बीड द्यायचंय, हे आणखीन कन्फर्म झालेलं नाही. बीडला का मला वाटतं संभाजीनगरला आलेले आहेत ते, पण आता कुंकड द्यायचंय त्यांना ड्युट्या सुद्धा माहीत नाहीत. हेच आम्हाला सरकार पक्षाच्याच लोकांकडून कळतात माहिती आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की मी याची खात्रीलायक माहिती घेतल्याशिवाय मी अधिकृत या माणसाच्या नावावर बोलणार नाही. ही शक्यता आहे. मला सांगितलेलं हे मी पक्क धरणार नाही, परंतु मी याची पुरी शहानिशा करणार आणि मग मात्र मराठा समाजासमोर आणणार आहे. पण मराठा समाजाला माझी TV9च्या माध्यमातून विनंती, या संकट काळात आता पाठीशी उभा राहा. सरकारनं कितीही षडयंत्र असले तरी हा मनोज जरांगे मुलगा तुमच्या लेकरासाठी 1 इंच सुद्धा हटणार नाही, मरण जरी आलं तरी. सरकार पुढे 2च पर्याय आहेत. एक तर 6 कोटी मराठ्यांच्या त्यांना कत्तली करावे लागणार आहेत, तरच आम्ही हटणार आहेत, तोवर हटत नाहीत. एकही मराठा तुम्हाला मरायला भेटणार नाहीत. आणि आमचा असाही प्रश्न आहे की केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला मराठे का नको आहेत? मराठ्यांचे शांततेचे आंदोलन का नको आहेत? मराठ्यांकडून सत्ता पाहिजे, मग मराठे किंवा मराठे का नको? मराठ्यांचे आंदोलन मुंबईत का नको? तुम्ही का अडवणार? का तुम्ही आंतरवालीसारखा लाठीचार्ज करण्याचा प्रयोग करणार? का तुम्ही का तपासण्या लावल्यात? बिनतारी संदेशी का पाठवले? लोकांचे ट्रॅक्टर का मोजताय? लोकांचे किती येणार आहेत का मोजताय तुम्ही? इतकं दडपण का? तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत का बैठका घ्यायला लागले? बैठका तुम्ही मराठा आरक्षणासाठी घेतल्या का? मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठका आहेत का? तुम्ही यासाठी बैठका घ्यायला लागले की मराठा जिरीस आणायचा, लक्ष द्यायचं नाही. म्हणजे मुंबईत आलेला करोडो मराठ्यांचा अपमान करायचा तुम्हाला, लक्ष नाही देऊ, लक्षच द्यायचं नाही. जे लक्ष देतात मंत्री त्यांना म्हणायचं तुम्ही लक्ष देऊ नका. म्हणजे त्यांच्यावर सुद्धा सरकारमधलेच मंत्री दबाव आणणार, तुम्ही लक्ष देऊ नका मग मराठ्यांच्या आंदोलनाकडे. हे षडयंत्र इथून पुढे होऊ शकतं. कोणते शब्द चुकलेत किंवा रॅलीमध्ये काहीतरी हिंसाचार घडून आणायचा कोणाच्या तरी माध्यमातून
सरकार पक्षाचेच लोक घुसवायचे असं करून आणि ते मराठ्यांचे आंदोलन घालायचं, हेही प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मराठा समाजानं आसपास सावध राहा. आपल्या शेजारी जर कोणी असा प्रयोग करायला लागला, त्याला जागेवर दाबून धरा आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. तुम्ही म्हणताय सरकार दगाफटका करायच्या तयारीत आहे, पण कुठेतरी तुम्ही शिंदे साहेब